आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अधिकृतपणे मंजूर झालेला आहे। काल दुपारच्या सुमारास हप्ता वितरणाचा GR जारी करण्यात आला आणि ही बातमी समजताच राज्यभरातील महिला आनंदित झाल्या। त्याचवेळी स्वतः मुख्यमंत्र्यांनी तातडीने पैसे वितरण सुरू करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही ही घोषणा अधिकृतरित्या स्पष्ट केली आहे। पहिल्या टप्प्यात 20 जिल्ह्यांमधील जवळपास 1 कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असून या जिल्ह्यांतील लाभार्थींना कोणत्याही क्षणी मेसेज येऊ शकतो। फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी सरकारकडून तब्बल 1800 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। मात्र यावेळी एक मोठा बदल करण्यात आला आहे, कारण हा हप्ता सर्वच बहिणींना मिळणार नाही। यावेळेस 4 नवीन नियम लागू करण्यात आले आहेत आणि फक्त या 4 नियमात बसणाऱ्या महिलांनाच पैसे मिळणार आहेत। पूर्वी सरसकट सर्व पात्र महिलांना हप्ता दिला जात होता, पण आता कठोर छाननीनंतरच वितरण होणार आहे। यासोबतच 8 बँकांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे आणि त्या बँकांमध्ये खाते असलेल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे। ज्या महिलांचे खाते त्या 8 बँकांमध्ये आहे त्यांनी तात्काळ खाते बदलण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पोस्ट ऑफिस खात्यांबाबतही काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात आले आहे। फेब्रुवारी हप्ता वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे बदललेली आहे आणि त्याची सविस्तर माहिती GR मध्ये नमूद करण्यात आलेली आहे। 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या टप्प्यात 20 जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू होणार असून उर्वरित 16 जिल्ह्यांना थोडा विलंब होणार आहे। पहिल्या 20 जिल्ह्यांमध्ये तातडीने पैसे जमा होणार आहेत, परंतु बँकेमार्फत पैसे पाठवण्यापूर्वी प्रत्येक महिलेच्या नावासमोर 4ही नियम तपासले जाणार आहेत। आधी फक्त बटन दाबले की रक्कम जमा व्हायची, पण आता प्रत्येक लाभार्थीची स्वतंत्र पडताळणी केली जाणार आहे। बँक महिलेचे नाव तपासेल, त्यासमोर नमूद असलेले 4 नियम तपासेल आणि ते पूर्ण असल्यास हप्ता जमा होईल। या प्रक्रियेमुळे सुमारे 50% महिलाच पात्र राहतील आणि उर्वरित 50% महिला अपात्र ठरू शकतात, अशी माहिती समोर येत आहे। मागील 10 दिवसांत सरकारने गोपनीय पडताळणी मोहीम राबवली होती आणि त्या पडताळणीत तब्बल 70 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची चर्चा आहे। डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील हप्ते सरसकट देण्यात आले होते, पण आता तसे होणार नाही। पूर्वी फक्त 4 चाकी वाहनाचा नियम होता, म्हणजे घरात 4 चाकी असल्यास लाभ बंद व्हायचा। आता मात्र आयकर विभागाच्या माहितीनुसार उत्पन्न मर्यादा तपासली जाणार आहे। 4 चाकी नसली तरीही उत्पन्न अटीत बसत नसेल तर लाभ बंद होऊ शकतो। फक्त एका नियमामुळेच सुमारे 30 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून उर्वरित 3 नियमांच्या अंमलबजावणीनंतर ही संख्या आणखी वाढू शकते। अंदाजानुसार कोटींच्या जवळपास महिलांवर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे अनेक गावांमध्ये फक्त अर्ध्याच महिला पात्र राहतील आणि उर्वरित महिलांना लाभ मिळणार नाही। सरकारने या 4 नियमांच्या आधारे 20 जिल्ह्यांची विशेष यादी तयार केली आहे आणि त्यानुसारच वितरण सुरू होत आहे। ज्या महिला या 4ही नियमांमध्ये पूर्णपणे पात्र ठरतील त्या खरोखर लाभार्थी ठरतील, कारण त्यांना फक्त 2500 रुपयांचा नियमित हप्ता नव्हे तर 25,000 रुपयांचे विशेष अनुदानही मिळू शकते। त्याचबरोबर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांतील थकीत हप्ते देखील जमा केले जाणार असल्याची माहिती दिली जात आहे। फेब्रुवारी हप्त्याला उशीर झाला कारण शासनाने ऑनलाईन आणि प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी केली। काही ठिकाणी स्वतंत्र तपासणी पथके पाठवण्यात आली होती। या तपासणीत 4 वेगवेगळे गट तयार करून काही महिलांचे लाभ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। हा अतिशय महत्त्वाचा निर्णय असून त्या संदर्भातील GR अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्यानुसारच पुढील वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे। मग आता नेमकं काय बदललंय आणि हे 4 नवीन नियम कशा पद्धतीने लागू झालेत? फेब्रुवारीच्या हप्त्याच्या पहिल्या टप्प्यात ज्या 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा क्रमांक आहे का? 25,000 रुपयांचे विशेष अनुदान नेमकं कोणत्या भगिनींना मिळणार आहे? फेब्रुवारीचा हप्ता मिळवण्यासाठी कोणती 4 कागदपत्रे आवश्यक आहेत? KYC संदर्भात सरकारने कोणता नवा आणि कडक नियम लागू केला आहे? या सगळ्या प्रश्नांची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढेही सुरू ठेवायचा असेल आणि फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात यावा असं वाटत असेल तर हा व्हिडिओ 1 सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटी चूक सुद्धा तुमचा हप्ता कायमचा बंद करू शकते। फेब्रुवारी हप्ता वितरणासाठी सरकारने 4 नियमांची अतिशय काटेकोर तपासणी सुरू केली आहे। पहिला नियम KYCचा, दुसरा आधार कार्डचा, तिसरा पॅन कार्डचा आणि चौथा बँक खात्याचा आहे। हे 4ही नियम व्यवस्थित पूर्ण केले तरच हप्ता जमा होणार आहे।
यातील एक जरी नियमात अडचण आली तरी तुमचे पैसे अडकू शकतात किंवा थेट बंद होऊ शकतात. आता सर्वात आधी KYCच्या मुद्द्याकडे वळूया, कारण यामध्ये सर्वाधिक महिलांच्या चुका समोर आल्या आहेत. सरकारने दिलेल्या मुदतीत आणि नियमावलीनुसार KYC पूर्ण करण्यात आली, पण तपासणीत जवळपास 80% महिलांकडून चुका झाल्याचं समोर आलं आहे. विशेषतः ज्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत अशांनी इतर नातेवाईकांचा आधार नंबर KYC मध्ये दिला आहे. अशा प्रकरणांमध्ये माहिती मिसमॅच झाल्यामुळे लाभ 100% बंद होणार आहे. तसेच ज्या महिला सरकारी नोकरीत आहेत, नगरपालिका, जिल्हा परिषद, अंगणवाडी किंवा इतर शासकीय सेवेत कार्यरत आहेत आणि त्यांनी योजनेचा लाभ घेतला होता, त्यांच्या KYC नंतर सर्व माहिती थेट शासनाकडे पोहोचली आहे आणि अशा महिलांचे लाभ थांबवले जाणार आहेत. ज्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे, जरी ते पतीच्या नावावर असले तरी ती माहिती सिस्टीममध्ये दिसत असल्यास लाभ बंद होईल. त्याचप्रमाणे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्यांनी KYC केली आहे, त्यांनाही अपात्र ठरवले जाईल. मात्र ज्या महिला खरोखर गरजू आहेत, शेती किंवा घरकाम करून संसार चालवतात, ज्यांच्या घरात 4 चाकी वाहन नाही, सरकारी नोकरी नाही, पेन्शनधारक कोणी नाही आणि उत्पन्न मर्यादित आहे, अशा महिलांचे हप्ते पूर्णपणे सुरू राहणार आहेत. दुसरा महत्त्वाचा नियम आधार कार्डशी संबंधित आहे. अनेक महिलांनी योजनेत पात्र होण्यासाठी आधार कार्डवरील वय बदलले, जन्मतारीख चुकीची टाकली किंवा नावात बदल केले. आता आधारची माहिती थेट पडताळली जात आहे. आधारवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव जुळत नसेल, स्पेलिंगमध्ये फरक असेल किंवा जन्मतारीख स्पष्ट नसेल तर लाभ थांबू शकतो. त्यामुळे आधारमधील प्रत्येक तपशील त्वरित दुरुस्त करून घ्या. तिसरा नियम पॅन कार्डचा आहे आणि हा सर्वात संवेदनशील मानला जातो. KYC पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी महिलांच्या आधार क्रमांकावरून त्यांचे पॅन तपशील तपासले जातील. पॅन कार्डच्या माध्यमातून आयकर विभागाकडून बँक व्यवहारांची माहिती घेतली जाईल. जर खात्यातील वार्षिक व्यवहार 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आढळले तर त्या महिलांचा लाभ बंद केला जाईल. त्यामुळे तुमच्या खात्यात किती रक्कम येते जाते याची माहिती स्वतः तपासा, कारण व्यवहार मर्यादेपेक्षा जास्त असल्यास योजना थांबू शकते. चौथा आणि शेवटचा महत्त्वाचा नियम बँक खात्याचा आहे. आधार आणि बँक खाते लिंक असणे अत्यावश्यक आहे. दोन्ही ठिकाणी नाव अक्षरशः एकसारखे असावे, कुठलीही स्पेलिंग चूक चालणार नाही. बँक खात्याला मोबाईल नंबर जोडलेला असावा. खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवलेली असावी. खाते निष्क्रिय किंवा डॉर्मंट नसावे. या सर्व बाबींची खात्री केल्याशिवाय हप्ता जमा होणार नाही. फेब्रुवारी हप्त्याचा GR जारी झालेला आहे आणि वितरणाचे आदेश दिले गेले आहेत. पहिल्या टप्प्यात 20 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि पात्र ठरलेल्या काही भगिनींना 25,000 रुपयांचे विशेष अनुदानही दिले जाणार आहे. मात्र हे सर्व नियम पूर्ण केल्यानंतरच शक्य आहे. त्यामुळे आजच तुमची KYC, आधार, पॅन आणि बँक खात्याची माहिती तपासा. आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते जमा झाले आहेत आणि फेब्रुवारीचा हप्ता आला का हे नक्की कमेंटमध्ये कळवा, कारण योग्य माहिती आणि वेळेवर दुरुस्ती केल्यासच तुमचा हक्काचा लाभ सुरक्षित राहणार आहे.